भारत सरकारच्या हद्दीमध्ये असलेला किल्ला ही वक्फ प्रॉपर्टी कशी होऊ शकतो? बीड जिल्ह्यामधला दारूरचा किल्ला हा निजामशाहीचा नसून राष्ट्रकूट घराण्याचा आहे आणि राष्ट्रकूट घराणं म्हणजेच हिंदू, लक्षात ठेवा. आणि हा किल्ला वक्फ संपत्ती झालेली आहे. वक्फ बोर्डाने पत्रव्यवहार केला, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने 2017 साली पत्र लिहिलेलं आहे. इकडचे तहसीलदार आणि जे काही गव्हर्नमेंटचे सगळे अधिकारी असतात त्यांना पत्र व्यवहार केला आणि साधारण 30 एकरच्या एरियामध्ये वसलेला हा किल्ला हा एका साईडनं भुईकोट किल्ला आहे आणि या साईडला हा गिरिदुर्ग आहे. म्हणजेच थोडक्यात एका साईडला डोंगर आहे आणि एका साईडला जमीन आहे आणि हा किल्ला वक्फ प्रॉपर्टी झालेली आहे. आणि या किल्ल्यावरती तुम्ही बघू शकता सरळ सरळ उल्लेख आहे सरकारी गायरान 11.71 हेक्टर म्हणजेच साधारण 26-27 एकरचा एरिया सरकारी गायरान आहे. त्या दर्गाची जागा साधारण 7 गुंठे, कबरीची जागा 10 गुंठे, मस्जिद चोर दरवाजा साधारण अर्धा गुंठे, मस्जिद आणि कबर नरकी भिंतीसह 4 गुंठे. हा सगळा त्यांचा एरिया जरी सोडला तरी ह्याच्या व्यतिरिक्त इथं साधारण 27-28 एकर हे सरकारी गायरान होतं. पण हे सरकारी गायरान इथं दर्गा, कब्रिस्तान, जुनी मस्जिद हे असल्यामुळे वक्फ बोर्ड वाल्यांनी अख्खीच्या अख्खी किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. या किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या. राष्ट्रकूट घराण्याचं इथं राज्य होतं. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्रामध्ये कोणाचं राज्य होतं हे आपल्याला कदाचित माहिती पण नाही. 7व्या-8व्या दशकामध्ये हे राष्ट्रकूटचं इथं साम्राज्य होतं. त्याच्यानंतर इथं बहमनी सल्तनत आली, त्याच्यानंतर इथं निजामशाही आली. नेतोजी पालकर छत्रपती शिवरायांचे सरसेनापती होते, त्यांना इथं काही काळासाठी कैद सुद्धा झाली होती. आणि जेव्हा तो मिर्झा राजे जयसिंग महाराजांवरती चालून आला तो सुद्धा काही दिवस या किल्ल्यामध्ये राहत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 100 वर्षांनी काही दिवस हा किल्ला मराठ्यांकडे सुद्धा होता. 8व्या शतकामध्ये बांधलेला किल्ला जो नंतर निजामशाहीकडे होता, महाराजांकडे होता, परत निजामशाहीकडे गेला, त्याच्यानंतर इंग्रजांचं इथं राज्य आलं, त्याच्यानंतर 1947 नंतर भारत सरकारचं राज्य पाहिजे. आता भारत सरकारच्या हद्दीमध्ये असलेला किल्ला ही वक्फ प्रॉपर्टी कशी होऊ शकतो? दारूर मध्ये राहणारी जनता, बीड जिल्ह्यामध्ये राहणारी जनता, किल्ल्यावरती एक तरी भगवा ध्वज आहे का? अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. दारूरचा किल्ला वक्फ बोर्डाने गिळून टाकलेला आहे तुमच्या डोळ्यासमोर. 2017 साली महसूल विभागाचा पत्र व्यवहार आहे. विचार करा.